मित्रांनो, माझी महादेवराव उत्तमराव जानकर साहेब, प्रभाकर देशमुख साहेब, बाळासाहेब चोरसकर, अनिल देसाई, अभयसिंग जगताप सगळ्यांना विनंती आहे. मित्रांनो, काय झालंय, खरं तर काल रात्री प्रचार संपणार होता, पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतंय. अर्थात तो निवडणूक अधिकाऱ्याचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करणं उचित दिसणार नाही. त्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की आज रात्री 10 पर्यंत प्रचार आहे आणि उद्या मतदान आता चालू असेल. त्यावेळेस सकाळपासूनच माझ्या आज 8 सभा मला दिल्यात. आता इथून मला हेलिकॉप्टरनी बारामतीला जायचंय, तिथं विमान ठेवले, तिथून मला नाशिकला जायचं. नाशिकमध्ये 3 सभा आहेत आणि सगळं 10 वाजेपर्यंत संपवायचंय. मला सगळ्यांनी त्या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या नंतर रासपचे नेते महादेवराव जानकर साहेब बोलणार आहेत. त्याच्यानंतर आमचे जे तुतारीचे आमदार राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर बोलणार आहेत, प्रभाकर देशमुख ते बोलणार आहेत, तर अनिल देसाई, बाळासाहेब चोरसकर हे बोलणार आहेत. मी बहुतेक ठिकाणी आता परवा पण असंच केलं. आधी मी भाषण केलं, कोपरगावला मी निघून गेलो, नंतर बाकीची भाषण झाली. मानकरांनी मला समजून घ्यावं, सगळ्यांनी मला समजून घ्यावं. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे माजी मंत्री महादेवराव जानकर, विद्यमान आमदार उत्तमराव जानकर, IAS ऑफिसर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांनी काम केलं, परंतु आता ते निवृत्त झालेले ते वरिष्ठ अधिकारी प्रभाकर देशमुखजी, बाळासाहेब चोरसकरजी, अनिल देसाईजी, कविताताई मेत्रे, अभयसिंह जगताप, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर रासप आणि आमचे जे उपस्थित असणारे सर्वसामान्य पदाधिकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगतो, आमच्या सर्वांचं, गौरव जानकर असतील, महादेवराव जानकर असतील, मी असेल, बाकीचे आमचे सगळे जीवाभावाचे सहकारी असतील, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारी लोक आहोत. 18 पगड जाती बालबलुतेदारांना बरोबर घेऊन ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, त्यावेळेस महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. महाराजांनी कधी जाती धर्मात भेदभाव केला नाही. आज आपण इतिहास बघितला तर ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. तीच गोष्ट महाराजांच्या नंतर राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, मौलाना आझाद असतील, त्याच्या संदर्भामध्ये आपले राजमाता जिजाऊ माँसाहेब असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, आपल्या सावित्रीबाई फुले क्रांतिज्योती असतील किंवा रमाई माता असतील, त्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच कालही महाराष्ट्र चाललेला होता, आजही महाराष्ट्र जातोय, पुढेही महाराष्ट्र जात राहणार आहे. आज म्हसवड हे एक महत्वाचं गाव मान तालुक्यातलं. मी सुरुवातीलाच लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या माझ्या म्हसवडच्या श्री सिद्धनाथाच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं मी 35 वर्षांपूर्वी राजकीय जीवनाला सुरुवात केली. बारामतीकरांनी मला पहिल्यांदा खासदार केलं. नदीच्या पलीकडेच मी असल्यामुळे तुम्हाला बारामती काही वेगळी नाहीये आणि मला मान काही वेगळं नाही. परंतु हे सगळं पाहत असताना मित्रांनो, त्यामध्ये स्वर्गीय आपले मानचे सुपुत्र सदाशिवराव पोळ आणि साताऱ्याचे सुपुत्र त्या जिल्ह्याचे माजी खासदार हे लक्ष्मणराव पाटील, हे दोघेही आज आपल्यामध्ये नाहीये. मी त्यांना अभिवादन करतो, त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मानमध्ये एक वेगळा विचार केला आणि त्यामध्ये म्हसवड नगरपालिकेचा आजवरचा प्रवास किंवा तिथला विकास, प्रगती आणि सामाजिक ऐक्याचा राहण्याचा प्रयत्न झाला. मागच्या वेळेस आम्ही लोकांनी परिवर्तन पॅनल केलेलं होतं, त्याच्याबद्दल बरेच काही आता इतर लोक बोलतात. आमच्या समोरचं जे पॅनल आहे त्याच्यातच परिवर्तन पॅनलच्या निम्म्यापेक्षा जास्त लोक आहेत. माझ्या माहितीप्रमाणे नगराध्यक्ष पण त्याच्यातच आहे. असं असेल तर त्यांनीच 5 वर्ष कारभार केला आणि तेच आमच्या नावाने ओळखतात. ते आपल्या मराठीत म्हणे चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात.
ते तसं टीव्हीवाले दिलं की तेवढंच प्रॅक्टिस करतील मग अजित पवारने असं काढलं. मी मराठी म्हण म्हटलेली, बाकी काही म्हटलेलं नाही. त्यामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, इथं आम्ही श्री सिद्धनाथ नागरी आघाडी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचे रासप त्याचे नेते स्वतः महादेवराव जानकर, महादेवराव जानकरांची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर आमचे उत्तमराव जानकर हे याबरोबर आणि प्रभाकर देशमुख असतील, बाकीचे अनिल देसाई असतील, अभयसिंह जगताप असतील, आमचे राजमाने असतील, बाकीचा सगळे परिवार त्याच्यामध्ये आहे. एक परिवार म्हणून आम्ही म्हसवडची ही निवडणूक लढवतो आणि निवडणूक लढवत असताना श्री सिद्धनाथ नागरी आघाडीचं पॅनल केलेलं आहे. त्याच्यामध्ये सौभाग्यवती भुवनेश्वरी तेजसिंह राजमाने त्यांना आम्ही नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार केलेला आहे आणि मी आपल्याला सांगायला आलेलो आहे की त्यांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करावा. उद्याच्याला तुम्हाला 20 उमेदवारांना मतदान करायचं आहे आणि नगराध्यक्ष म्हणून अख्ख्या म्हसवडकरांना नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून आमच्या राजमानेताईंना गळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याची विनंती करण्याच्या करता मी खास आलो. मित्रांनो, इतर जे आमचे 20 उमेदवार आहेत त्याच्यात काही सहकारी मित्रांचं घड्याळ आहे, काहींची तुतारी, काहींचं तापवशी आहे आणि एक मला वाटतं ट्रॅक्टर, कारण तिथं खरं कपाशी पाहिजे होती परंतु काही अडचण आली आणि तिथं त्याला मात्र ट्रॅक्टर घ्यावा लागला. उद्या जर तुम्हाला जे मशीन मिळणार आहे त्या मशीनमध्ये वर नगराध्यक्षाचा उमेदवार यांचं नाव राहणार आहे आणि खाली तुमच्या अ वर्गातले उमेदवार या नात्याने तिथं डबल आहे काय सिंगल आहे? डबल आहे. म्हणजे आता तिथं त्याच मतपत्रिकेत त्याच मशीनमध्ये खाली आमच्या सौभाग्यवती भाग्यश्री किशोर सोनवणे यांचं घड्याळ राहणार आहे आणि इतरही त्या प्रभागात अ मध्ये असतील अशा पद्धतीचे उमेदवार राहणार आहे. असं प्रत्येक ठिकाणी होणार आहे. दुसरं मात्र मशीन हे तिथं असेल, तिथं विलासराव शिवाजीराव रुपनवर हे आमचे उमेदवार राहतील. अशा पद्धतीनं तिथं मतदान करावं लागलं. माझी तुम्हाला विनंती आहे, थोडंसं आज पण ही सभा संपल्यानंतर हे सगळ्या नेते मंडळींचं मार्गदर्शन झाल्यानंतर मला माझ्या सगळ्या रासपच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे. मतदान तसं इथं फार काही नाहीये. इतरांच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर आपल्या म्हसवडमध्ये साधारण मतदारांची संख्या ही 23,358 एवढे सगळेजण मतदान करणार आहेत आणि त्या प्रकारे आम्ही प्रतिनिधित्व देताना नवे चेहरे देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामध्ये साधारण वेगवेगळ्या जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा म्हणतो त्यावेळेस कृती देखील आम्ही तशी केली पाहिजे आणि ती कृती या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या म्हसवड नगर परिषदेचे उमेदवार ठरवत असताना आमच्या जानकर साहेबांनी, देशमुख साहेबांनी, उत्तमरावनी किंवा अनिल देसाईंनी, अभयसिंह जगतापांनी या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी केलेल्या आहे. त्याची पण नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आजपर्यंत हे सौभाग्यवती भुवनेश्वरी ताई यांना समाजकारणाचा वारसा मिळालेला, राजकारणाचा मोठा वारसा म्हसवडमधील महिला सक्षमीकरणाच्यासाठी किंवा बचत गटांच्यासाठी, बळकटीसाठी किंवा शहरातील सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये त्या कायम सक्रिय राहिलेल्या. हा सामाजिक राजकीय विकासाचा वारसा सौभाग्यवती भुवनेश्वरी ताई यांच्या म्हसवडच्या प्रगतीत नक्कीच परिवर्तन करतील अशा प्रकारचा ठाम विश्वास आम्हा लोकांना सर्वांना वाटतो. म्हणून आपलं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत आपण उद्याच्याला त्यांना द्यावं. नगर परिषदेची निवडणूक ही शहराच्या दृष्टिकोनातून महत्वाची निवडणूक असते आणि त्याच्यातनं आपण शहराचा सर्वांगीण विकास करू शकतो. मित्रांनो, शहरात जर कुणाच्या ताब्यात द्यायचं म्हटलं तर काय पाहिजे? पिण्याचं पाणी. आज म्हसवडकरांना रोज पाणी मिळतं का? नाही मिळत. का नाही मिळत? कुठंतरी कमतरता राहिलेली आहे. निराडावा कालव्यावर तुमचा पाण्याचं स्टोरेज टँक आहे. तो स्टोरेज टँक खरं तर निराडावा कालवा
उत्तमराव नाही माहिती आहे ते आपल्या मायशिरीचं प्रतिनिधित्व करतात. कंटिन्यू जवळपास कालवा चालू असतो. तुमचा उजवा कालवा, माझ्याकडचा डावा कालवा. यंदा 40 वरसगाव कांशीत खडकवासला टेंडर 40 धरणं फुल भरलेले आणि ती आतापर्यंत फुल भरलेली होती. त्याच्यामुळं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून इथपर्यंत पाणी आपण सगळ्यांनी व्यवस्थित वापरलं तर काहीही पाणी कमी पडायची अडचण नाही. यंदा पाऊस काळ पण खूप झाला, खूप नाही जरा अतिच झाला. मे महिन्यापासून सुरू झाला. तसं बघितलं तर मान कटावचा काही भाग आणि आपल्या खंडाळा फलटणचा काही भाग हे दुष्काळी तालुके. मी ज्यावेळेस तुमच्या 1999ला पालकमंत्री झालेलो होतो त्यावेळेस 2003 ला आम्ही दुष्काळाला सामोरं गेलो. सगळ्यात जुन्या लोकांना आठवत असेल, जनावरांच्या छावण्या कर, त्याच्यामध्ये टँकर दे, वेगवेगळ्या रोजगार हमीची कामं काढ. माळ म्हणजे रोजगार हमीची कामं, माळ म्हणजे दुष्काळ, असं एक समीकरण झालेलं होतं. परंतु सगळ्यांनी आपण प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जीए काटापूर योजना असेल किंवा महाराष्ट्र कृष्णखोरे महामंडळ असेल, ज्याला एमकेव्हीडीसी म्हणतो, त्याच्यातून आम्ही लोकांनी तिथं जबाबदारी घेतली आणि आपलं वरच्या भागामध्ये तारळी असेल, उरमोडी असेल, वासना, वाघना आणि कवठे विटेंचा जीए काटापूर ह्या उपसा सिंचन योजना असतील, त्याला सगळ्याला गती देण्याचं काम आम्ही त्या बाबतीत मध्ये केलं. मित्रांनो, काही काही ठिकाणी या व्हॅलीतलं पाणी त्या व्हॅली, जसं माझ्या भीमा खोऱ्यातलं पाणी सीना खोऱ्यात आम्ही काढलं, बोगदा काढला. आपल्या कृष्णा खोऱ्यातलं पाणी नीरा खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी नेऊ शकतो. आता तंत्रज्ञान मानकरांनो एवढं विकसित झालंय की तुमच्याकडे जर विजन असेल तर तुम्ही काही पण करू शकता. हे त्याच्यातनं पुढे आलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या पुढच्या तुमच्या माझ्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक फार महत्वाची आहे. आणि त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी त्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं श्री सिद्धनाथ नागरिक आघाडी ही जी काही मी उभी केलेली आहे त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी मतदान करून उभं राहावं. हे शहराच्या विकासामध्ये काम करताना आम्ही ठरवलं, आत्ताच गाडीत येत असताना सगळे मान्यवर सांगत होते, पाईपलाईन पूर्वी जर योजना केलेली असेल तर त्यावेळेस मसवडकरांची लोकसंख्या किती होती, आता किती झालेली. काळानुरूप आपल्याला त्याला मध्ये अधिकचं काम करावं लागतं. तुम्ही बघा पलीकडे बारामतीमध्ये या, बारामतीमध्ये सातत्याने आदरणीय पवार साहेबांनी 67ला तिथली सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या परीने बारामतीचा कायापालट केला. देशाच्या नकाशावर बारामतीचं नाव नेलं. मी 90 पासून जिथं आलो. मित्रांनो, 90 पासून आज 2025 आलं. 35 वर्षामध्ये तुम्ही माझं रेल्वे स्टेशन येऊन बघा, तुम्ही माझं बस स्थानक येऊन बघा, तुम्ही माझ्या शासकीय कुठल्याही इमारती येऊन बघा. माझ्या इथं रोजच्या रोज माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या माय माऊलींना, माझ्या बांधवांना आम्ही पाणी देतो. माझं तुमचं जसं उजव्या कालव्यावर पाणी अवलंबून आहे तसं माझं डाव्या कालव्यावर पाणी अवलंबून आहे. मीरा डावा कालव्याला उजव्या कालव्याच्या तुलनेने पाणी कमी आहे. साधारण 35-40% आम्हाला, 60-65% उत्तमरावजी तुम्हाला साहजिकच त्यावेळेस तुमच्या भागातलं नेतृत्व त्यांनी इकडच्या दुष्काळी भागात पाणी आणलं, चांगलं केलं. त्याच्यामध्ये कुणाला काही दोष देण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक जण तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्या भागाचा कसा विकास होईल हा प्रयत्न करत असतो. परंतु शेवटी राज्य पण डोळ्यासमोर ठेवायचं असतं. मी बारामतीमध्ये माझे सकाळी 5 लाख झाडझूड सुरू होती. माझे जे कोणी जबाबदार लोक, माझ्या महिला असतील, माझे पुरुष असतील, ते झाडझूड करतात. 7:30 पर्यंत सगळे शहर झाडझूड होऊन जातं. कचरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही, रस्ते तुम्हाला चांगले पाहायला मिळतील. उद्यानं मी केलेली आहे, क्रीडांगण मी केलेली आहे, तिथं सुविधा दिलेली आहे, वॉच टॉवर केलेले, लहान मुलांना खेळायला खेळणी बसवलेली आहे, वयस्कर लोकांना दानाने पार्क केलेलं आहे, वयस्कर लोकांना चालत असताना जॉगिंग ट्रॅक असावा, उद्या त्याला ते दमले तर तिथं बसायला जागा असावी, प्लांटेशन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये माझा भिगवण रोड किंवा बारामतीचे रोड किंवा तिथली गिरीनरी आणि आताची गिरीनरी मी माझ्याकडे करून दाखवलंय आणि ते मला तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली, त्यांच्या सगळ्यांची साथ मिळाली तर मी ते मसवडमध्ये करू शकतो. मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे. मला सकाळी उठल्यापासून काम करायला आवडतं. तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या ठिकाणी रील्स येतात,
मी सकाळी 6 उठून कामाला लागतो. आता 6 उजाडत नाही, गेल्यावर अंधार असतो म्हणून 6:30 लागतोय, कारण आता 6:30 उजाडतं. पण मित्रांनो, काम त्या पद्धतीने करायचं असतं तर शहर अतिशय चांगलं बनतं. माझ्याकडे आता आजूबाजूच्या भागातले एवढे लोक राहायला बारामतीत येतात. 67 माझ्या बारामतीची मतदारांची संख्या 17,000 होती, आता 1,02,000 झाली. 6 पट वाढली. कशामुळे वाढली? सुविधा आल्या म्हणून वाढली. पूर्वी जरा वेगवेगळ्या भागात, ग्रामीण भागात मुली सुना म्हणून जायला तयार नसायच्या. आता आई बापाला विचारतात कुठं सून म्हणून जायचं, बारामती आहे का, मम्मी जायला तयार आहे. असं आता नवीन लेखी म्हणायला लागलेले आहे. हे मी शिक्षणाची इतकी कवाड उघडलेली, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना लॉ कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, असे वेगवेगळी कॉलेजेस काढलेले. त्या सगळे करावं लागतं. त्याच्यातनं आर्थिक सोबत आली, बाजारपेठीला एक चालना मिळालेली आहे. आरोग्याच्या करता सगळ्या सुविधा दिल्या, कारण उद्याच्याला कुठल्या गरीबातला गरीब माणूस बाहेर महत्वाचं, पण काही नागरिक आरोग्य उपचार घेण्याच्या करता येतात. उद्या मित्रांनो, त्याची छोटीशी आवृत्ती आपल्याला आपल्या मसवडमध्ये करायची, आणि ती करण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे, कारण आम्ही सरकारमध्ये आहोत. आम्ही तिथं महत्वाच्या पदावर काम करतो. केंद्रात आमच्या ओळखी आहे, राज्यात आमच्या ओळखी आहे, उद्योगपतींच्या आमच्या ओळखी झाल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांच्या ओळखी आहे. आम्ही त्यांना CSRचा पण निधी मागू शकतो. मी मध्ये ऑनलाईन इंग्लिश मीडियम स्कूल केले, ते CSR मधून निधी आणला आणि तिथं ते इंग्लिश मीडियम स्कूल केले. मित्रांनो, करायचं म्हटलं तर करता येतं. इच्छाशक्ती पाहिजे, पॉलिटिकल विल पाहिजे, राजकीय इच्छाशक्ती. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता थेट मागे एकदा जनतेतनं नगराध्यक्ष निवडून जायचा विलासराव देशमुखांच्या काळात, परंतु नंतर त्यांनी ते पुन्हा बंद केलं, कारण लातूरला निवडणूक झाली. तिथं जनार्दन वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे उमेदवार आम्ही दिले. त्या लातूरकरांनी आमच्याकडे काही वॉर्डामध्ये एजंट नव्हते, परंतु आतमध्ये जाऊन त्यांचं कुलगुरू म्हणून काम अप्रतिम होतं. लातूरकरांनी सगळ्यांनी जाऊन त्या घड्याळाला बटणं दाबली आणि जनार्दन वाघमारे साहेबांना निवडून दिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री, खालची सगळी टीम विलासरावांची निवडून आली आणि वर आमचे वाघमारे साहेब आले. शेवटी विलासरावांना म्हणावं लागलं की बाबा, एक नगराध्यक्ष एका विचाराच्या बाबतीतून दुसऱ्या विचाराचे म्हटल्यावर कामामध्ये तुम्ही गडबड होते, आणि नंतर पुन्हा त्यांनी काढून टाकलं. पुन्हा आता नवीन ते नगराध्यक्ष पदाचं आणलेलं आहे. ठीक आहे, जनतेला कळलं पाहिजे की आपण माझ्या शहराचं प्रमुख कोण पाहिजे, आणि त्याच्यातनं आम्ही भुवनेश्वरी आमच्या राजमान्यताईंना उमेदवारी दिलेली. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, माझ्या राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या मान्यवरांना विनंती आहे, आमच्या सहकारी आमचे मित्र जानकर साहेबांच्या रासपाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, बाबांनो, हे उमेदवार ठरवत असताना कदाचित त्याच्यापेक्षा तोडीसतोड असणाऱ्या उमेदवारांना थांबावं लागला, कारण जागा 21 होत्या. आणि त्याच्यामुळं जर तुमच्यात रुसवे फुगवे असतील, त्याच्यामध्ये काही व्यक्तिगत मतभेद असतील आणि गटतट असतील, तर कृपा करा, आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ते डोक्यातनं काढा. तर आपल्याला उद्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतील. आणि म्हणून आम्ही श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या वतीनं ज्या उमेदवार राजमान्य भुवनेश्वरी ते सिंह दिलेले आहेत, त्यांना निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्या, आपण सगळ्यांनी त्यांना भरभक्कम पाठिंबा द्या. आपण सर्वांनी मिळून एक दिलाने मसोडच्या विकास कामाच्यासाठी ताईंना निवडून आणायचं आहे, आणि त्यांच्या बरोबर घड्याळ, तुतारी, ट्रॅक्टर आणि कपाशी ह्या ज्या आमच्या 20 आहेत त्यांना पण निवडून आणायचं आहे. आपल्या मसोडकरांची चांगल्या प्रकारची सेवा करण्याची संधी या सगळ्या 21 उमेदवारांना द्यायची. मसवडकरांनी ही जर संधी दिली तर मी आपल्याला खात्री देतो की
शेवटी विकास करायला मसवडचं तर तसं तुमचं कर रूपाचं उत्पन्न बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे 10 कोटीपर्यंत असेल, 10-12 कोटी. कारण माझंच 12-40 कोटी आहे. मी मागाशी चाकण लावतो त्यांचं 10-12 कोटी. तुम्हाला बाकीचा जो निधी मिळतो, पूर्वी तुम्हाला जकात होती, आता जकात काढली, नंतर आम्ही सेंटॅक्स आणि त्याच्यामध्ये व्हॅट काढलं, आता तेही काढलं, नंतर आम्ही एलबीटी आणलं, लोकल बॉडी टॅक्स, तेही काढलं. देश पातळीवर ठरलं की बाबा आपण वन नेशन वन टॅक्स म्हणजे एक देश एक कर, तो आपण देशाने जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत लागू केलं. आता आपला जो जीएसटी आहे, मध्ये जीएसटी पंतप्रधान मोदी साहेबांनी कमी केला, 28% 12% आणला, 18% 12% 5% आणला, 5% काढून टाकला. त्याच्यातनं साधारण वेगवेगळ्या राज्यांना थोडासा फटका बसला, आपल्याही राज्यांना 10-12 हजार कोटीचा फटका बसला. ते खरंय, ते खरंय. पण गोरगरीब सर्वसामान्य माणसाला, मसवडच्या शेवटच्या माणसाला ते परवडावं, गरीबातल्या गरीब माणसाला परवडावं, आणि म्हणून ह्याचं सगळ्यांनी आम्ही समर्थन केलेलं आहे. मला आपल्याला सांगायचंय की आता जेवढा देशात जीएसटी गोळा होतो त्याच्या 16 ते 17% जीएसटी एकट्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गोळा होतो. त्याच्यातले निम्मे पैसे केंद्राला जातात, निम्मे पैसे आपल्याला राहतात, आणि मग ते पैसे बजेटमध्ये दाखवून आम्ही वेगवेगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदा त्याला पैसे त्या ठिकाणी देत असतो. माझी तुम्हाला विनंती आहे की तो निधी आला तरच आपल्याला किंवा आमच्या भुवनेश्वरताईंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला हे काम करता येणार. आम्ही आहोत का? मी स्वतः सांगतो, अजून आमचं सरकार 5 वर्षाच्या करतात, त्याचं 1 वर्ष गेलं, 4 वर्ष आम्ही आहोत. त्याचा विचार तुम्ही करा ना, आणि आम्ही करून दाखवलेलं. मित्रांनो, मान ही भूमी तसं बघितलं तर नररत्नांची काढ म्हणून माझ्या मानच्या भूमीकडे बघितलं जातं. मान देशात या भूमीतनं देशाला अनेक मान्य कर्तबगार व्यक्ती त्यांनी जन्माला आलेले आणि त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर मोठा लौकिक मिळवलेला आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही, हे आपल्याला नाकारता येणार नाही. मान तरुणांनी एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, त्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय चमकदार कामगिरी ही इथल्या आमच्या तरुणांनी केलेली आहे आणि यश मिळवलेलं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर तुम्हाला तिथं वेगळा ठसा उमटवण्याचं काम हे मानच्या जनतेची तिथं ओळख असते. तुम्ही चंद्रकांत दळवी घ्या, तुम्ही आमच्या प्रभाकर देशमुख घ्या, इतक्या लोकांची तुमच्या इन्कम टॅक्स मध्ये तुमच्या भागातली खूप लोक आहेत, आमच्या IAS ऑफिसर मध्ये, आमच्या एमपीएससी ला त्याच्यामध्ये आहेत, अशा खूप जण त्या ठिकाणी काम करतात. का हे होतं तर इथल्या निसर्गाने आताची परिस्थिती वेगळी आहे, परंतु निसर्गाने इथल्या लोकांना लढण्याचं, झगडण्याचं बळ दिलंय. आई बापाच्या पोटी जन्माला आलं की लहानपणापासून आई बाप म्हणायचे, आपण शिक्षण खूप चांगलं कर, नाही शिक्षण घेतलं तर आपलं काही करणार, आपला दुष्काळी भाग आहे. हे सातत्याने तुमच्या मुलाच्या मुलीच्या डोक्यात बसून त्यांचं लढण्याचं, झगडण्याचं बळ त्या मान देशाच्या प्रत्येक सुपुत्राच्या आणि आमच्या मुलीच्या मनगटामध्ये दिलं गेलं. त्यामुळं कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मानदेशाच्या अनेक युवक युवतींनी आपला ठसा हा विविध क्षेत्रामध्ये उठवलेला आपण सगळेजण बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेगळ्या अर्थाने तुम्ही घ्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाची 140 कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो आणि देशाची जनता ती घेते. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्यापासून बात्यापर्यंत 288 आमदार निवडून देत असताना कुणाला बहुमत द्यायचं हा निकाल तुम्ही घेत असता. तो बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आणि तो तुम्ही पार पाडता. पण तुम्ही बघा, लोकसभेला लोक वेगळा विचार करतात, विधानसभेला लोक वेगळा विचार करतात. मागे ते घडलेलं नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद
त्याच्यात पण जनता वेगळा विचार करते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो बाबांनो, त्यावेळेस ज्या ज्या अनेक ठिकाणी मोठ्या नेत्यांनी राज्याच्या प्रमुख पदापर्यंत जे मदत मारलेली आहे, त्याच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढे आलेल्या जे बेरजेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं, या सातारच्या सुपुत्रांनी केलं, त्यांनी या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम केलं. सुसंस्कृतपणा राजकीय जीवनामध्ये कसा सांभाळला पाहिजे, शब्द कसे वापरले पाहिजे, लोकांना कशा पद्धतीने आपलंसं केलं पाहिजे, विरोधकांच्याही बद्दल एक चांगली भावना कशी ठेवली पाहिजे, हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सातत्याने शेवटपर्यंत महाराष्ट्राला देशाला दाखवून दिलेलं आहे. सांगायचंय की या सगळ्या एकंदरीत व्यापातनं पुढे जात असताना या जी काही आम्ही आघाडी केलेली आहे, श्री सिद्धनाथ नागरी आघाडी, त्या आघाडीच्या बाबतीमध्ये आपण आमच्या ताईंना, राजमाने ताईंनी, भुवनेश्वरी देशीय राजमाने यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं. तुम्ही जर पाहिलं तर भाग्यश्री किशोर सोनवणे या आमच्या मागासवर्गीय समाजाच्या महिला, एक तरुण महिला आम्ही तुम्हाला दिली. शेवटी त्याही समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, त्याकरता आमच्या सोनवणे ताईंना घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. पैलवान रूपनवर विलास स्वाग त्यांना आम्ही उमेदवार दिली. पैलवान तरी पाहिजे ना, उद्याच्याला काय झालं सगळं मी ऐकू. आमच्या बहिणींचे राखण करण्याच्या करता, म्हसवडकरांची राखण करण्याच्या करता आमचा विलास रूपनवर पैलवान हा उपयोगी पडणार आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचं नाव कमवलं. खेळ तो मातीचा खेळ, ज्याला राजर्षी शाहू महाराजांनी राज्य मान्यता दिली, या पैलवान आमचा विलास आहे. त्याला प्रभाग 1 मधून आपण निवडून द्यावं. त्याची खूण घड्याळ आहे. प्रभाग 2 मध्ये अविनाश कोंडिबा मासा, ओबीसी समाजाचा तरुण कार्यकर्ता, तरुणांच्या अंगात उत्साह असतो, जोश असतो, काहीतरी चांगलं करून दाखवण्याची ताकद असते आणि त्याच्याकरता त्याला विजन आहे. आज आमचा ओबीसी समाजातला हा कार्यकर्ता आम्ही, मी मगाशी सांगितलं, स्वच्छ चारित्र्याचे तरुण आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातनं आमच्या अविनाश कोंडिबा मासाचं घड्याळाचं चिन्ह आहे, तिथं त्याला मतदान करा. नंतर अरुणाताई बाळासाहेब माने या आमच्या भगिनी, काही जरा मधल्या वयाचे पण पाहिजे ना, सगळेच तरुण कसं चालू, त्याच्याकरता अरुणाताईंना मधल्या वयाचं प्रतिनिधित्व करायला पाठवले. कारण उद्या कोणी म्हणायला नको सगळीच त्यांनी बाण दिली, आमच्या मधल्या वयाचा विचारच नाही केला. तो विचार केला. त्याच्यामध्ये आमच्या वैजयंता भानुदास लोखंडे त्या आमच्या भगिनी मागासवर्गीय समाजातल्या, त्या पण साधारण मध्य वयातल्या, त्या मागासवर्गीयाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या आमच्या भगिनीला घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण निवडून द्या. त्यांच्या जोडीला आम्ही खरं एक पुरुष एक स्त्री असं असतं, परंतु महिलांना अग्रक्रम दिला पाहिजे, महिलांना संधी दिली पाहिजे. 10 होतं, आम्ही तसं नाही केलं. आम्ही पुरुषाच्या जागी पण महिला दिली, कारण आम्ही समाजात तिला मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, झुकतं बाब दिलं पाहिजे. एक महिला पुढे गेली, एक मुलगी शिकली तर ती कुणाच्या घरी लक्ष म्हणून गेल्यावर अख्खं घरदार ती शिकून काढते, पुढे घेऊन जाते. म्हणून तिथं आम्ही शीतल दत्तात्रय भिंगे त्या सर्वसामान्य समाजातली आमची तरुण भगिनी, लाडकी बहिणांची, तिला आम्ही उमेदवारी दिलेली. त्याचबरोबर मागासवर्गीय समाजामध्ये सुनीता लक्ष्मण, नाही तिची कोण तुतारी, म्हणजे तुतारी अशी कोण सांगतो तुतारी, तर नंतर 4 वेळेला अनुसूचित जाती महिला सुनीता लक्ष्मण सत्तापे, आमचं माझे संरक्षण करण्यासाठी उभं आहे आणि हित माझं संरक्षण करतात. त्यामध्ये सुनीता लक्ष्मण सत्तापे यांची पण कोण आमचे तुतारी आहे, तर त्यांना तुतारीच्या चिन्हावर शिक्का मारून त्या आमच्या भगिनीला निवडून द्या. तिथं पुरुष म्हणून सर्वसाधारण ह्याच्यातनं अर्जुन पांडुरंग कांबळे, नावात अर्जुन पण नाही, बापाच्या नावात पांडुरंग पण नाही, घाबरायचंच नाही. फक्त माशाचा डोळा कुठे
आणि त्याचे पुढे तुतारी त्या आमच्या अर्जुनाला आपल्या सगळ्यांचं सारथ्य करण्याची संधी द्या. मसवडकरांचं तो चांगलं काम करेल. आमची 5 नंबर मध्ये जया मल्हारी चव्हाण. जया मल्हारी चव्हाण ही आमची तरुण मुलगी आहे, नवखी आहे. आताच ती शिकली पाहिजे. काही अनुभवी लोकांच्या बरोबर तरुणांनी आता शिकलं तर पुढं त्याचा उपयोग त्या संस्थेकरता होत असतो. त्या आमच्या भगिनीला आम्ही तिथं उमेदवारी दिलेली आहे, जयाताईंना. त्या ओबीसी प्रवर्गाचं महिलांचं प्रतिनिधित्व करतात. तसंच तिथं 5 ला अमोल लक्ष्मण पिसे, अमोलजींना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. कारण अमोलजी जरा जोरात नमस्कार करा, दप्तर नाही करायचं. अडकून आपलं झालं पाहिजे. आपलं नाणं खणखणीत आहे, वाजून झालं. तर आमच्या अमोलला तिथं घड्याळाचे चिन्ह आहे, तिथं त्यांना घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. 6 नंबरला आमचं वृषाल विजय टाकले. नाव वृषाल पदाचं नाव विजय, तुझा विजय झालाच पाहिजे. आणि टाकणे 18 वय. ओबीसी मध्ये हा तरुण आमचा खंदा समर्थक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो. त्याची पण खूण घड्याळाची आहे. त्यांच्या जोडीला आम्ही शिवमाला प्रतापसिंह राजेमाने. आज आमच्या काही आशीर्वाद द्यायला चाललेलं काम पोरापोरींचं बरं चाललंय का, काही चुकलंय का, हे सगळे बारकावे बघण्याच्या करता वयस्कर लोक देखील तिथं लागतात. तर त्यांनी जास्त उन्हाळे पावसाळे यांच्या सगळ्यांच्या पेक्षा बघितलेले. त्यांचा अनुभव हा उद्याच्याला मसवडच्या सर्वांगीण विकासाच्या करता आमच्या सिद्धनाथ नागरी आघाडीला उपयोगी पडणार आहे. होय, आमचे श्रीनिवास घाडगे शिरूरचे आमचे खंदे समर्थक, त्यांची पुतणी. त्याच्यामुळं मला तरी सांगितलं होतं शिरूरच्या सभेत, बरोबर माझ्या आता लक्षात आहे. तर त्यांना आम्हाला तुम्ही संधी द्या अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. त्या शिवमाला राजेमानेचं पण घड्याळ ही पुणे. 7 नंबरला आम्ही आरती रोहित गोंजारे, ही सर्वसाधारण महिला नव्हता, त्यांची तरुण भगिनी. मी सांगितलं नवीन चेहरे आम्ही दिलेले. त्याच्यातला आमचा आरती हा एक नवा चेहरा आहे. तिची खूण घड्याळ आहे, तिलाही आपण संधी द्यावी. तसंच 7 ला आम्ही अतुल अशोक राऊत या एका तरुणाला संधी दिलेली. अलीकडे दाढीची फॅशन निघालेली आहे, त्याच्यामुळे त्याला दाढी ठेवली. काही बिन दाढीची सगळी चालत, काही दाढीची पण. तर ठीक आहे, आमच्या महादेवरावला वाईट वाटायला नको. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी माणसाला कुठलाही त्या ठिकाणी तो चांगलाच पेहराव दिसतो. 8 नंबरला पिसे सारिका आणि अरविंद, त्या भगिनीला त्यांचं बाहेरचं आडनाव धट आहे, बाहेरचं आडनाव धट आणि इथलं आडनाव पिसे असं सारिका त्यांची खूण घड्याळ आहे. त्या सर्वसाधारण जागेच्या महिला म्हणून उमेदवार दिलेले आहेत. त्याचबरोबर आमचे संजय रावसाहेब माने, संजय पण आमचा तरुण खंदा समर्थक आहे, त्याला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. हे चांगलं काम करते. तुम्ही विश्वास टाका, तुमच्या विश्वासाला आमच्या राजे भुवनेश्वरी सहित कुणीही विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. हे मी महादेवरावांच्या, प्रभाकर देशमुखांच्या, उत्तमरावांच्या, अर्जुनच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. त्यामध्ये तसंच पुढं उत्कर्षा सुजित विरकर, उत्कर्षाची खूण ही ट्रॅक्टर आहे. काही थोडासा प्रॉब्लेम झाला खरं आमच्या रासापाची आहे, पण शेवटी आम्हाला तिथं चिन्ह ट्रॅक्टर घ्यावं लागलं. तिथं कपशी आम्हाला घेता आली नाही. पण ट्रॅक्टर ही आमच्या भगिनीची गुण आहे. त्या आमच्या उत्कर्षाला ओबीसीचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता ती त्या प्रवर्गात उभी राहिलेली आहे. आता ती सगळ्यांचंच प्रतिनिधित्व करणार आहे, पण वेगवेगळ्या समाजाला आरक्षण मिळावी याकरता आपण ती भूमिका घेतलेली आहे. तसंच ऋषिकेश तुकाराम खरा हा सर्वसाधारण जागेमध्ये बाण उभं केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या ऋषिकेश तुकाराम खरातला सर्वसाधारण जागेमध्ये आहे. चांगलं काम करेल, काम करण्याची उमेद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. त्याचबरोबर आमच्या ओबीसी महिलांच्या करता 10 मध्ये आम्ही अंजना कोंडिमा विरकर त्या आमच्या
भगिनीला उभं केलेलं आहे. त्यांची खूण आहे कपाशी. ग्रॅज्युएट शिकले सवरलेले पण अनेक आम्ही उमेदवार इथं दिलेले आहेत. त्याच्यात आमच्या अंजनाताई ग्रॅज्युएट आहेत. ते त्यांच्या शिक्षणाचा उपयोग माझ्या म्हसवडच्या सर्वांगीण विकासाच्या करता नक्की ते करतील. आणि आमचा 10 ला संजय मालती बिरकर हा आमचा तरुण सहकारी आहे. हा घड्याळची खूण त्या ठिकाणी उभा आहे. अशा पद्धतीनं 20 उमेदवार आमचे रासपचे, आमच्या दोन्ही राष्ट्रवादीचे हे आम्ही उभे केलेले आहेत. आणि त्यांचं घड्याळ, कपाशी, तुतारी आणि ट्रॅक्टर अशा लक्षात राहणाऱ्या खुणा आपल्याला सगळ्यांना दिलेल्या आहेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की एकंदरीतच आम्ही लोक केंद्राचा पण निधी आणायला कुठं कमी पडणार नाही, कारण तिथं आम्ही एनडीए सरकारमध्ये आहे. त्याचबरोबर राज्यात मी महायुतीच्या सरकारमध्ये, तिथं पण मी कुठली अडचण येऊन देणार नाही. एकंदरीतच कोणताही संकट असो, पूर, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा आर्थिक अडचणी, त्या काळामध्ये आम्ही सगळेजण जनतेच्या अडचणीतून बाहेर काढण्याच्या करता धावून जात असतो, त्यांच्या पाठीशी उभं राहत असतो. सर्वसामान्यांची दुःख हे आमची ओळखून ते दूर करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण, आमची आघाडी प्रामाणिकपणे, मेहनतीनं आणि जबाबदारीनं काम करत असते. आता त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी आपण टाकली पाहिजे, कारण या देशाचा, ह्या राज्याचा विकास जर महत्वाचा असला तर तो शिवशाहू फुले आंबेडकर हा जसा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे, तसाच हा आमच्या आघाडीचा पण उभे केलेला आत्मा आहे. आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. त्यामुळं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहे, की आम्ही कदापि सोडणार नाही. या आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं देखील मी आपल्या सगळ्यांच्या समोर जाहीर करू इच्छितो. आणि म्हसवड शहराच्या साठी जर कुणी दमदाटी करतील, काही जण सांगतात की दादा इथं दमदाटी होते. म्हसवडकरांनो, माझ्याकडे प्रभाकर देशमुख, माझ्याकडे प्रांत होते, माझ्याकडे कलेक्टर होते, राज्यामध्ये सचिव होते, अनेक महत्वाची पदं भूषवली. त्यांना विचारा कधी बारामतीत तर अनेक वर्ष गावचा सत्ता पण आमच्या ताब्यात होती, आहे, तालुक्याची पण आहे, जिल्ह्याची पण आहे, राज्याची पण आहे. पवारसाहेब 10 वर्ष कृषी मंत्री असताना देशाची पण होती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या ठिकाणी आम्ही होतो, परंतु कधी आम्ही सत्तेची मस्ती दाखवली नाही. कुणी सर्वसामान्य माझा तो महत्वाचा किंवा बारामतीचा शेवटचा माणूस असेल तर त्याचाही आम्ही मान सन्मान ठेवायचो. तो कुठल्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, पंथाचा असू द्या, तो माणूस आहे ना, माणूस की आमची जात, या पद्धतीने आम्ही बाबांनो काम करत असतो. परंतु अलीकडे तसं घडत नाहीये, असं दबक्या आवाजात लोक सांगतात. माझं तुम्हाला सांगणं आहे, अजित पवारांसहित कुणी ताम्रपट घेऊन इथे जन्माला आलेली नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. मागे देखील आमचे महादेवराव कॅबिनेट मंत्री होते, पशुसंवर्धन खातं होतं. मी कित्येकदा माझी कामं घेऊन त्यांच्याकडे द्यायचो. ते पण खुल्या मनाने द्या दादा, कुठलं काम करून द्यायचे. कधी त्यांनी भेदभाव केला नाही. मी मंत्री आहे तो पूर्ण महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा, हे त्यांनी मनामध्ये ठेवलं आणि आम्हाला सगळ्यांना त्या काळामध्ये मदत केली. मंत्री असताना पण माझ्या भागात यायचे आणि तिथं साध्या साध्या घरामध्ये कधी कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम करायचे. सकाळी उठल्यावर तिथंच बाहेर आंघोळ करायचे, तिथंच सगळं उठून पुन्हा कामाला लागायचे. एकदम तळागाळामध्ये काम करणारा हा आपला सहकारी. अशीच माणसं असावी लागतात. तर जनतेला वाटतं की हा माझा घरातला माणूस आहे, हा माझ्या जवळचा माणूस आहे. आणि तशाच पद्धतीनं बारामतीमध्ये आम्ही कधी हे डोक्यामध्ये आणलं नाही. सगळ्यांना, विरोधक असो कुणी असो, बाळासाहेब सोळसकर इथे त्यांचे पाहुणे माझ्या पंढऱ्यामध्ये, त्यांना विचारा. काकडे देशमुख आमच्या 3 पिढ्या आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो, पण आज देखील काकडे मंडळींची पण कामं करतो. निमूत मध्ये किती कामं केली सतीश काकांनाच तुम्ही जाऊन विचारा. ही आमच्या कामाची पद्धत आहे. म्हणून म्हसवडकरांनो, आजची रात्र महत्वाची आहे. काही दमदाटीला कोणाला घाबरू नका. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळे असतात.
आरेला कार्य करण्याची ताकद आपल्यात पण आहे, परंतु आपण कायदा हातात घेत नाही. आपण त्या ठिकाणी घटना आणि संविधान यांनी जो आदर्श तुमच्या माझ्या पुढे निर्माण केलेला आहे त्या आदर्शाच्या बाहेर आपण जात नाही. या पद्धतीची भूमिका आमची श्री सिद्धनाथ नागरी आघाडीची आहे आणि त्याकरता माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला तर उद्याच्या आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या करता मी देखील माझ्या जेवढी काही ताकद असेल, जेवढं काही माझा त्या ठिकाणी तुमचे विकास करता येईल तो करण्याच्या करता मी असेल, आमचे माधवराव जानकर असतील, आमचे उत्तमराव जानकर असतील, आमचे प्रभाकर देशमुख असतील, आमचे अर्जुन अनिल देसाई असतील, आमचे अभिषेक जगताप असतील, आमचे सगळेच बसलेले माझे जीवाभावाचे सहकारी पृथ्वीराज राजेमाने असतील, सगळेच मी तुमचं नाव घ्यायचं राहिलं पण सगळे माझे सहकारी. आम्ही कधी जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. सगळा समाज हीच आमची जात, शेतकरी हीच आमची जात. आमचा शेतकरी ताटमानेने जगला पाहिजे, ताटमानेने राहायला पाहिजे, या पद्धतीनं आम्ही पुढे जातोय. मसोरकरांनो, तुम्ही आमच्या भुवनेश्वरी ताई राजमाने आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या 20च्या 20 उमेदवारांना आपण आपले आशीर्वाद द्या, आपलं बहुमोल असं पवित्र असं मत द्या आणि ह्या 21 तरुणांना 5 वर्षाची आपल्या सगळ्यांची प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. मी सांगितलेल्या गोष्टी आमचे पॅनल निवडून आल्यानंतर करण्याची जबाबदारी माझी राहील, हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो. मी जाताना कुणी मला सोडायला येऊ नका. मी माझा ड्रायव्हर व्यवस्थित घेऊन जाईल, मी व्यवस्थित हेलिकॉप्टरमध्ये बसेल आणि हेलिकॉप्टरचा चालक व्यवस्थित तिकडे देईल. आता पुढे सभा चालू राहणार आहे, त्याच्यात प्रभाकर देशमुख आणि आमचे महादेवराव उत्तमराव बोलणार आहे. कृपा करून माझी पृथ्वीराज तुलाही विनंती आहे, बाळासाहेब तुम्हाला विनंती, एकाने हलायचं नाही, एकाने मला सोडायला यायचं नाही. मी काही माझा आता सिक्युरिटी ऑफिसर बाबा ती दोघं माझे खांदे समजतात, ती दोघं आहेत, त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.